सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज मध्यरात्री दरम्यान पावसाचा प्रचंड प्रमाणात मोठा जोर वाढणार आहे। या दरम्यान तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज मध्यरात्री कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे ते आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करू। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पैठण, जालना, बीड, माजलगाव, गेवराई, परभणी, जिंतूर, हिंगोली, लातूर, अहमदपूर, परळी, केज या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच चौसाळा, कळंब, भूम, परांडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर, औसा, निलंगा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर उमरगा तालुक्यात देखील आपल्याला पावसाचा प्रचंड जोर आज आपल्याला मध्यरात्रीतून पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात आपल्याला सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत व काही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, विदर्भामध्ये जर बघितलं तर आपण बघू शकताय, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तर यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। विदर्भाचा एकंदरीत विचार केला तर विदर्भातील 11ही जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच आपण बघू शकताय स्क्रीनवर, मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते। अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मालेगाव, सटाणा, नाशिक या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। ढगफुटी सदृश पाऊस या भागात पाहायला मिळणार आहे। मनमाड, इगतपुरी, त्रिंबक या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर या कोकणपट्टीमधील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला सर्वच भागांमध्ये आपल्याला पावसाची प्रचंड संततधार आपल्याला पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। आपण बघू शकता, या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज मध्यरात्रीतून पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आपल्याला प्रचंड पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळते। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।